नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे चित्रांवरून म्हणी ओळखा। यामध्ये तुम्हाला 5 सेकंदामध्ये म्हण ओळखायची आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला आपलं पहिलं चित्र पाहूया। तर हे आपलं पहिलं चित्र आहे। या चित्रामध्ये एका बाजूला आपल्याला उंट दिसतो आणि दुसऱ्या बाजूला जिरे दिसतात। यावरून तुम्हाला कोणती म्हण आठवते ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। आणि ही म्हण आहे उंटाच्या तोंडाला जिरे। आपलं पुढचं चित्र पाहूया। तर हे आपलं पुढचं चित्र आहे। या चित्रामध्ये एका ठिकाणी आपल्याला आंधळा व्यक्ती दिसतो, त्याच्यानंतर एक डोळा दिसतो, त्याच्यानंतर देव दिसतो आणि त्याच्यानंतर 2 डोळे दिसतात। आता ही कोणती म्हण आहे पहा। ही म्हण आहे आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे। आता आपली पुढची तिसरी म्हण पाहूया। तर या चित्रामध्ये आपल्याला एक हात दिसत आहे, कपड्यांचे घडी घातलेले दिसत आहेत, त्याच्यानंतर एक चेहरा दिसत आहे आणि एक बोट दिसत आहे। आता ह्यावरून तुम्हाला कोणती म्हण आठवते पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ही म्हण आहे हाताची घडी तोंडावर बोट। आता आपलं चौथं चित्र पाहूया। तर या चित्रामध्ये एक आंधळी व्यक्ती आहे, त्याच्यानंतर वाट आहे म्हणजेच रस्ता आणि त्याच्यानंतर एक दिवा आहे। आता ह्यावरून तुम्हाला कोणती म्हण आठवते? ही म्हण आहे आंधळा वाटेवरचा दिवा। आता आपलं पुढचं चित्र पाहूया। या चित्रामध्ये तुम्हाला एक अंक दिसत आहे, त्याच्यानंतर एक माशी दिसत आहे आणि एक घागर दिसत आहे। आता ह्यावरून कोणती म्हण आठवते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। ही म्हण आहे एका माशीने घागर भरत नाही। तर चला आपली पुढची म्हण पाहूया। तर या चित्रामध्ये एक पळणारी व्यक्ती आहे, एक भूत आहे आणि एक शेपटी आहे। आता कोणती म्हण असेल बरं ही? ही म्हण आहे पळत्या भूताची शेपटी। आपलं पुढचं चित्र पहा। या चित्रामध्ये तुम्हाला एका बाजूला पाणी दिसत आहे, एका बाजूला मगर दिसते। आता या दोन्हीमधून कोणती म्हण तयार होते पहा। ही म्हण आहे पाण्यात राहून मगरीशी वैर। आता आपली पुढची म्हण पाहूया। तर हे पहा चित्र। या चित्रामध्ये एक अंक दिसत आहे, एक धड म्हणजे शरीर दिसत आहे, एक भारा घेतलेला माणूस दिसत आहे आणि काही ठिकाणी चिंध्या आहेत। तर यावरून कोणती म्हण तयार होते पहा। ही म्हण आहे एक ना धड भाराभर चिंध्या। तर चला आपली पुढची म्हण पाहूया। या चित्रामध्ये एक माकड आहे, एक हात आहे आणि एक कोयता आहे। आता यातून कोणती म्हण तयार होते पहा। ही म्हण आहे माकडाच्या हाती कोयता। आणि आता आपली शेवटची म्हण आहे। या चित्रामध्ये एक आंधळी व्यक्ती आहे, एक गाय आहे आणि एक देव आहे। यातून कोणती म्हण तयार होते पहा। आणि ही म्हण आहे आंधळ्याच्या गायी देव राखतो, आंधळ्याच्या गायी देव राखतो। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 10 म्हणी पाहिलेल्या आहेत। जर तुम्हाला असेच पुढे देखील व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।